मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवर 2026 चंद्रग्रहणाबद्दल सर्च करत असाल तर आत्ताच थांबा, कारण यूट्यूबवर अफवा पसरत आहेत. 2026 मध्ये एकच चंद्रग्रहण आहे, ते पण 3 मार्चला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या वर्षातील पहिल्या आणि शेवटच्या चंद्रग्रहणाबद्दल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे याचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. ग्रहणाच्या वेळा तुम्ही एका कागदावर नीट लिहून घ्या. प्रारंभ दुपारी 3:21 ग्रहण सुरू होईल. मध्यकाळ संध्याकाळी 5:04 ग्रहणाचा मध्य असेल. मोक्ष म्हणजे समाप्ती संध्याकाळी 6:46 ग्रहण सुटेल. आता प्रश्न असा पडतो की दुपारी ग्रहण कसं दिसेल? तर मित्रांनो, दुपारी चंद्र दिसत नसल्यामुळे सुरुवातीचा काळ आपल्याला दिसणार नाही, पण संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी आपल्याला ग्रहणाचा मोक्ष म्हणजे सुटतानाचा काळ स्पष्टपणे पाहायला मिळेल. सूतक काळ कधी असेल आणि त्याचे नियम. शास्त्राप्रमाणे चंद्राचे सूतक 9 तास आधी सुरू होते, म्हणजेच 3 मार्चला सकाळी 6:21 पासून सूतक काळ पाळावा लागेल. सूतक काळ देवपूजा किंवा जेवण करणं टाळलं जातं. संध्याकाळी 6:46 ग्रहण संपल्यानंतर तुम्ही स्नान करून आपली सर्व दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे करू शकता. महत्त्वाची चेतावणी तुम्हाला मी एक सांगणार आहे. लक्षात ठेवा, 2026 मध्ये सूर्यग्रहण किंवा इतर कोणतेही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत. केवळ हे 3 मार्चचं चंद्रग्रहण एकमेव आहे जे आपल्याला देशातून दिसणार आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. हे ग्रहण भारतात सोडून युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्येही दिसणार आहे.